नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीचे पराठे, जे की मी नेहमी करते आणि माझ्या घरच्यांना खूप आवडतात हे मेथीचे पराठे. तर तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंगला वगैरे बाहेर जात असाल ना, तर हे एक मस्त ऑप्शन आहे आणि अशी तुम्ही घरी नाश्त्यासाठी बनवू शकता सकाळचं. परत मुलांना आणि मिस्टरांनाही डब्यामध्ये देऊ शकता. खूप छान लागतात. तर इथे आता मेथी मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर चिरलेली आहे, बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर घेतलेली आहे, त्यात अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि यानंतर मग दही घ्यायचं आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे. मग या अंदाजे इथे मी आता दही घेतलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट मी 1 ते 2 चमचे एवढे टाकले असेल, कारण हिरवी मिरची पण त्यात होती म्हणून. आणि त्यानंतर सफेद तीळ घेतलेले आहे, जसे की आता थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये सफेद तीळ हे ते आपल्या शरीराला पौष्टिक असतात या सगळ्या गोष्टी. आता इथे मी घेतलेली धना पावडर, त्यानंतर घेतलेली आहे जिरा पावडर आणि ह्यानंतर मग घ्यायची आहे आमचूर पावडर. तर मी पहिल्यांदा तिथं आमचूर पावडर टाकते, पण छान टेस्ट येते ह्याने. आमचूर पावडर घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग घ्यायची आहे आपली हळद, मीठ आणि लाल तिखट म्हणजे कलरसाठी तुम्ही घेऊ शकता. काश्मीरी मिरची पावडर नाही घेतलं तरीही चालेल. तर मी आता हळद आणि गरम मसाला आणि मीठ एवढंच घातलेलं आहे आणि छान असं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, जसं की हा मेथीचा पराठा आहे, मेथी आहे याच्यामध्ये, तर लाटताना फाटू शकतो किंवा चपाती म्हणजे आपला पराठा फाटू शकतो. त्यासाठी घट्टसर असं मस्त मळून घ्यायचं आहे पीठ आणि 5 मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण पराठे करायला घ्यायचे आहेत. खूप मस्त होतात. अशा पद्धतीने नक्की करून बघा. गरम गरम चहाबरोबर तर खूपच छान लागतात आणि असे टिफिनलाही तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता इथं मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये, तर तुम्ही बेसनाचं पीठ घाला, छान लागतं ह्याच्यामुळे. आणि त्यानंतर आपलं घ्यायचं आहे रेग्युलर गव्हाचं पीठ, जे की मी आता चाळून घेत आहे गव्हाचं पीठ. आणि त्यानंतर छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे ह्या सगळ्या मिश्रणाचा. अगोदर पाणी घालायचं नाही. जे आपली मेथी आणि त्यात आपण जे मसाले घातलेले आहे, दही घातलेले आहे, ह्याच्यामध्येच व्यवस्थित पहिलं मळून घ्यायचं आहे छान. जर तुम्हाला पाणी लागलं, वाटतंय तुम्हाला की खूप घट्ट आहे, मिळून येत नाही, तरच यात पाणी घालायचं आहे. नाहीतर मग जेवढं ते मेथीच्या पाण्यामध्ये किंवा दही आहे त्याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता इथे बघा माझं छान मळून झालेलं आहे, पण असं मला कमी वाटलं म्हणून मी अजून एकदा पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आता थोडंसं पाणी घेईन, कारण मला असं वाटतं की थोडं घट्ट होईल किंवा मिळून येणार नाही, म्हणून आता मी थोडं थोडं पाणी घेते. अंदाजानं थोडं थोडं पाणी घेत जायचं आहे, एकदम ओतायचं नाही पाणी, नाहीतर मग खूप आपलं सैलसर असं पीठ मळलं जाईल. तर असं न करता थोडं थोडं पाणी, जसं गरज आहे त्या हिशोबानं पाणी घ्यायचं आणि छान असा गोळा मस्त तयार करून घ्यायचा. आणि गोळ्याला फक्त 5 मिनटं जास्त होऊन रेस्ट म्हणजे छान मुरून द्यायचं. त्यानंतर मग आपण पराठे लाटायला घ्यायचे. आता इथे माझं पीठ छान मळून झालेलं आहे आणि आपण आता तर मी ह्याला 5 मिनटं ठेवते आणि त्यानंतर मी करायला घेत आहे पराठे. आता इथं बघू शकता मी आता इथं पराठे करायला घेतलेले आहे. छान गोलसर लाटून घेते. आता जसं की तो पराठा आहे, एवढा काही गोलसर येणार नाही आणि इथं छान शेकून घेते. तर असे हे मेथीचे पराठे आवर्जून आणि नक्की करून बघा. खूप छान आणि टेस्टी लागतात आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथी पोटात जावी, कारण मेथी ही खूप शरीराला चांगली असते, गुणकारी असते. तर इथे जसे आता माझे गरम गरम पराठे बनत आहेत, त्याचबरोबर मी माझ्या मुलांनाही वाढते, कारण मग कसं गरम गरम मुलं छान खाल्लं जातं, त्यांच्या पोटात छान जातं. तर ह्याच्यावर तुम्ही दही घेऊ शकता किंवा एखादी चटणी, जशी आपण खोबऱ्याची किंवा खोबऱ्याची बनवतो चटणी, ती घेऊ शकता किंवा दही घेऊ शकता. दह्यावरही खूप छान लागतात. आणि आता इथे मी सगळ्यांना चटणी दिलेली, तर चटणी माझ्या अगोदरच केलेली होती आणि आता इथे मी खायला घेते चटणी, पराठे आणि गाजराचा हलवा. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.